राज्यपाल. ठीक आहे. आणि मग आपण उदाहरण तुम्हाला सांगतोय सर आजचा टॉपिक काय? गव्हर्नर. राज्यपाल. राज्यपाल टॉपिक आहे गव्हर्नर, राज्यपाल. बरोबर. तू सगळे आपण चालू केलं. मग आपण खूप सारे स्टेटमेंट लिहिले होते, 4-5 स्टेटमेंट लिहिले होते. बरोबर. आठवतं का? मी लिहून घेतो वापस. म्हणजे काय होईल की पुन्हा आपले डाऊट्स क्लिअर होत जातील आणि मग आपल्याला राज्यपाल आपल्या देशामध्ये त्याचं नेमकं काम काय, तो केंद्र सरकारचा माणूस आहे, बरोबर, की तो कॉन्स्टिट्युशनल माणूस आहे, त्याच्याकडे पॉवर कोणाकडे असतात, राष्ट्रपतीकडे असतात की राज्यपालाकडे असतात, सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. पहिलं लिहिलं आपण गव्हर्नर होल्ड्स ऑफिस ऑफ प्रॉफिट. स्पीड वर लिहिलं मी. म्हणजे काय, राज्यपाल लाभाचे पद ग्रहण करतो. पहिलं. दुसरं, गव्हर्नर कॅन नॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. नेक्स्ट, governor can hold office of profit under the state. मगाशी मला शेवटीला कोणतरी डिफरन्स सुद्धा विचारला होता. मला मगाशी कोणतरी डिफरन्स सुद्धा विचारला, सर गव्हर्नर इज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. हा प्रश्न होता. आणि लास्टचा जो स्टेटमेंट होता आपला, गव्हर्नर इज ऍक्ट लाईक अ एजंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. बघा तुम्ही विचारलेला मला प्रश्न, सर एजंट मध्ये आणि रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये काय डिफरन्स? प्रश्न बघायचा का आपला? खूप ब्लर आहे का तुम्हाला? खूपच ब्लर आहे का? ब्लर खूप दिसतोय का? मला सांगा, ब्लर खूप आहे का? क्लिअर आहे ना? विषयाला क्लिअर आहे. व्हेरी गुड. चालेल, काही प्रॉब्लेम. क्लिअर आहे. ठीक आहे. अजय एकदा रिफ्रेश करून बघ ना. एकदा रिफ्रेश करून बघ, तुला समजून जाईल. तुझा आपण प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. ठीक आहे. राज्यपाल लाभाचे पद ग्रहण करतो. पहिलं स्टेटमेंट बरोबर. मी पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे का सांगा मला? पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा? राज्यपाल लाभाचे पद ग्रहण करतो. बरोबर का चूक? लाभाचे पद ग्रहण करतो. बरोबर का चूक? लवकर सांगा. व्हेरी गुड. काय आहे? चुकीचं. लाभाचे पद ग्रहण करत नाही डायरेक्टली, कारण की ते मेन्शन आहे ना केंद्रामध्ये आहे की राज्यामध्ये, म्हणून असं. गव्हर्नर कॅन नॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. अगदी बरोबर. माहिती नाही ना कुठे आहेत. तर जर विद्यार्थी मित्रांनो याला जर तुम्ही म्हटलं सेंटर, याला जर तुम्ही म्हटलं कॉन्करंट, तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय आला? कॅन नॉट होल्ड. अगदी बरोबर. म्हणजे केंद्र सरकारमध्ये तो लाभाचे पदच ग्रहण करू शकत. हे बरोबर आहे. तिसरं, गव्हर्नर कॅन होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर. अगदी बरोबर आहे. तो राज्यांमध्ये लाभाचे पद ग्रहण करतो. मग मला शिकवलं तुम्ही पुरोहित माहिती आहे का? पुरोहित महाराष्ट्राचे, तामिळनाडूचे काय होते? तामिळनाडूचे राज्यपाल बनले. हे जे राज्यपाल बनले तामिळनाडूचे पण होते, ऍट द सेम टाइम आसामचे सुद्धा होते. बरं, आसामचे सुद्धा होते. 2 राज्याचे राज्यपाल बनले. आणि तुमच्या 7व्या अमेंडमेंट ऍक्टनी 7th अमेंडमेंट 1956 ला सांगण्यात आलं, एक राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्याचा राज्यपाल बनवू शकतो. एक राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्याचा राज्यपाल बनवू शकतो. आणि जेव्हा तो राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्याचा राज्यपाल बनतो, त्याचा जो पेमेंट आहे तो 2 संचित निधी किंवा 3 संचित निधी किंवा 4 संचित निधीमधून होतो. बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, संचित निधीमधून म्हणजे एकापेक्षा जास्त संचित निधीमधून पेमेंट होणे किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणाहून पेमेंट होणे म्हणजे तो काय करतो? लाभाचे पद ग्रहण करतो. म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड करतो. पण कशामध्ये? अंडर दी स्टेट. गव्हर्नर इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंटर. अगदी बरोबर. हे संविधानिक पद आहे, हे कॉन्स्टिट्यूशनल पद आहे. आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे की राज्यपाल हे काय? प्रतिनिधी आहे केंद्र सरकारचा. पण जेव्हा त्याला काम करायची वेळ येते, फॉर एक्झाम्पल आता काही दिवस अगोदर लेटर पाठवलं होतं, या लेटर वरतून सेंट्रल गव्हर्नमेंटने लेटर पाठवलं होतं तुमच्या देशाच्या भगतसिंग, बरोबर नाव आहे तुम्हाला, भगतसिंगच वापरतो.
भगतसिंग, तुम्हाला नाव पुढचं माहिती आहे, त्यांनी मग डायरेक्टली लेटर कोणाला पाठवलं, सीएमला. सेक्युलर, दारूचे दुकान चालू केले, देवाचे मंदिर सुद्धा चालू केले. बरोबर, मंदिरामधून काय मिळतं, काहीच नाही. दारूच्या दुकानात आपला रेव्हेन्यू मिळतं म्हणून चालू केले. बरोबर, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा काम करायची वेळ त्यांना ऍक्च्युअल काम करायचं असतं तेव्हा ते केंद्र सरकारचे एजंट म्हणून काय करतात, काम करतात. बरोबर, समजा त्यांनी जर केंद्र सरकारचं ऐकलं नाही तर त्यांना पदावरून कधीही काढता येतं. बरोबर, त्यांना पदावरून कधीही काढता येतं. म्हणजे जेव्हा आपण ऍक्च्युअली काम करायचं असतं त्या राज्यपालाला तेव्हा केंद्र सरकारचे निर्देश त्यांना ऐकावे लागतात. पण संविधानामध्ये काय नमूद केला आहे तो की ते रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे केंद्र सरकारचं रिप्रेझेंटेशन ते राज्यामध्ये करतात. सगळ्यांना क्लिअर झालं काय? सगळ्यांना क्लिअर झालं काय? मगाशी मला कोणीतरी प्रश्न विचारलेला होता की सर एजंटमध्ये आणि रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये काय डिफरन्स आहे. मी तुम्हाला मगाशी नाही सांगू शकतो, आता सांगतो. ठीक आहे, चला हे स्टेटमेंट मला सांगा. राज्यपाल, राज्यपाल राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा काय सदस्य आहे. बरोबर का? राज्य विधिमंडळाचा सदस्य आहे. बरोबर का? राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा सदस्य आहे. बरोबर का? सांगा मला, लवकर लवकर सांगा. नाही, व्हेरी गुड, अगदी बरोबर. काय आहे? सदस्य नाही, मग तो काय भाग आहे. भाग म्हणजे काय? पार्ट आहे. भाग म्हणजे काय? पार्ट आहे. अगदी बरोबर, पार्ट आहे. पार्ट का म्हणतो आपण याला? कारण विधानसभेमधून एसएलए प्लस एसएलसी मधून निघणाऱ्या विधेयकांवर जोपर्यंत राज्यपाल सिग्नेचर करत नाही तोपर्यंत तो कायदा बनत नाही, तोपर्यंत तो लॉ बनत नाही. म्हणून राज्यपाल काय मित्रांनो, आपल्या देशाच्या आपण समजा आपल्या राज्याच्या विधिमंडळाचा काय तो भाग आहे, म्हणजे पार्ट. पण तो मेंबर नाही, तो सदस्य नाही. म्हणजे काय सदस्य म्हणजे काय? तो तिथला मेंबर नाही, त्या हाऊसमध्ये जाऊन बसू शकत नाही, हाऊसमध्ये मतदान करू शकत नाही, या गोष्टी. तो तिथला सदस्य नाही. मग तुम्ही विचार करा, आपल्या देशामध्ये जी संविधानिक सभा होती, बरोबर, आपल्या देशामध्ये जी संविधानिक सभा बसली, ठीक आहे, संविधानिक सभा, संविधानिक सभा, या संविधानिक सभेने एक कमिटी बसवली होती, त्याचं नाव आहे ड्राफ्ट कमिटी. तर ड्राफ्टिंग कमिटी वेगळी आहे, ड्राफ्ट कमिटी. या कमिटीने काय म्हटलं माहिती का, राज्यपालांची निवडणुकी लोकांकडून किंवा लोकांच्या प्रतिनिधींकडून व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष, इंग्लिश मध्ये जो डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. बघा, संविधानिक सभा वेगळी आहे, ड्राफ्ट कमिटी वेगळी, ड्राफ्टिंग कमिटी वेगळी. या ड्राफ्ट कमिटीने काय म्हटलं, या राज्यपालांची निवडणूक व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? निवडणूक. म्हणजे काय व्हायला पाहिजे? इलेक्शन व्हायला पाहिजे. बरोबर. पण जेव्हा या ड्राफ्ट कमिटीने जे आदेश आहे, जे रेकमेंडेशन आहे, कोणाला दिले? संविधानिक सभेला दिले. तर संविधानिक सभेने 3-4 प्रश्न उद्भवले. संविधानिक सभेपुढे 3-4 प्रश्न उद्भवले. ते म्हणजे कोणते? की जर राज्यामध्ये सीएम सुद्धा लोकांनी निवडून दिलेला आहे, सीएम सुद्धा लोकांनी निवडून दिला आहे आणि राज्यपाल सुद्धा लोकांनी निवडून दिला आहे, म्हणजे गव्हर्नर. राज्यपाल सुद्धा लोकांनी निवडून दिला आहे. काय म्हणतात बघा, मी ड्राफ्ट कमिटी काय म्हणते? इलेक्शन करा. कोणाची? राज्यपालाची. संविधानिक सभा म्हणते नाही भाऊ, इलेक्शन करणं शक्य नाही, जर केलं तर काय होईल पहा म्हणते. पहिला, सीएमची सुद्धा इलेक्शन होत आहे आणि गव्हर्नरची सुद्धा इलेक्शन होत आहे. मग काय होईल सांगा बरं? भांडणं होणार की नाही दोघांमध्ये? भांडणं होणार की नाही? हा म्हणे भाऊ मला लोकांनी निवडून दिलाय, हा म्हणे मला लोकांनी निवडून दिलाय, तू तुझे कर, मी माझे कर. म्हणे तुमचा जे भारतीय महाराष्ट्रातील जनता किंवा कोणत्या राज्याची जनता आहे काय मनात फसली. बरोबर ना? तुम्ही मग सँडविच खाल्लं असेल,
सँडविचमध्ये तुम्ही कसं फसतात, आपण कसं टाकतो ते वडापाव कसं टाकतो, वडा सेम कंडिशनमध्ये असते. म्हणजे त्या राज्यातले नागरिक काय झाले असते बाबा लक्षात. व्हेरी गुड, व्हेरी गुड, बरं काय, सीएम आणि गव्हर्नर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलं, म्हणून विद्यार्थी मित्रांनो या संविधानिक सभेने काय म्हटलं, नाही या दोघांमध्ये भांडण येऊ शकतं. म्हणजे काय, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ शकतं. दोघांमध्ये भांडणं होऊ शकतं. म्हणून त्यांनी काय म्हटलं की नाही, आपल्या त्या राज्यांमध्ये आपण असं करू शकत नाही, आपण यांची निवडणूक घेऊ शकत. पहिला मुद्दा क्लिअर. हे फक्त एक नॉमिनल पद आहे, फक्त नॉमिनल पद आहे. फक्त एक नॉमिनल पद आहे. किंवा आहे तो शेवटी बिल आहे, त्याच्या सिग्नेचर आहे साईडला बिल आहे, त्याच्या शेवटी पास कर आणि बाजूला, बरोबर. मग या नॉमिनल पदासाठी तुम्हाला देशामध्ये इलेक्शन करावं लागेल. तुम्हाला माहित आहे तुमच्या देशामध्ये दर महिन्यालाच म्हणू शकतो आपण, या ग्रामपंचायत निवडणूक, म्युन्सिपाल्टीची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक, राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल. जर असं जर चालू राहिलं विद्यार्थी तुमच्या देशामध्ये निस्ता इलेक्शन चालू राहील, बरोबर. याची वेगळी, त्याची वेगळी, त्या राज्यपालाची वेगळी, त्या राज्यपालाची वेगळी. मग भारत सरकार खर्च कुठून करणार. सगळा जर खर्च इथे लावला तर भारताच्या लोकांचा विचार कधी करणार. म्हणजे या इलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त मनी वेस्ट, मॅन पॉवर वेस्ट आणि मशिनरी सुद्धा. काय नॉमिनल पदासाठी असं करायला काही आवश्यकता नाही. नॉमिनल पदासाठी असं करायची काही आवश्यकता, बरोबर. दोन कळाले का. याच्यामध्येच मी तुम्हाला 4-5 पॉईंट सांगितले. एक मनी पॉवर, एक मॅन पॉवर आणि तिसरा मशिनरी पॉवर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, संविधान सभा ड्राफ्ट कमिटी काय म्हणतात, एक समिती बसून त्याला त्यांनी काय म्हणतात की भाऊ यांचं इलेक्शन करा. पण यांचं जर इलेक्शन केलं असतं कोणाचं, राज्यपालांचं, त्या राज्यामध्ये दोघांमध्ये भांडण झालं असतं, सीएम आणि गव्हर्नरमध्ये. भाऊ म्हटलं असतं भाऊ तुझं पाय मी माझ्या पाय, बरोबर. मी माझ्या लोकांनी मला निवडून द्या, मी त्यांचा उद्धार करतो, आणि हा म्हटलं असतं की मी माझा उद्धार करतो. दोघांनी एकमेकांच्या जे जनतेने निवडून दिलं त्यांचा उद्धार केला असतो, दोघांनी स्वतःचा उद्धार केला असता, बरोबर. म्हणून हे संविधानिक सभेला काय वाटतं की भाऊ जर त्या राज्यामध्ये जर घेतले तर ते काय करतील, आपापला विचार करतील, बरोबर. आणि सोबतच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सुद्धा, दोघांचा इंटरेस्ट क्रिएट होतील. हे व्हायला नको. किंवा भारतामध्ये प्रत्येक महिन्याला नवीन इलेक्शन चालू असतात, बरोबर. पंचायतीचं असं, महानगरपालिकेचं, सगळ्या निवडणुका चालू असतात. मग असं जर केलं, त्या गोष्टीमध्ये फक्त नामधारी प्रमुख आहे, आणि नामधारी प्रमुखाला आपण पैसा वेस्ट करतोय, मशिनरी वेस्ट करतोय, मॅनपॉवर वेस्ट करतोय, तरी कुठली चांगल्या माणसाचे लक्ष नाही. म्हणून आपलं संविधान सभेने काय म्हटलं, नाही आपण त्यांचं इलेक्शन करू नाही, आपण काय करू, नियुक्ती करू. किती लोकांना लक्षात आलंय, किती लोकांना समजलंय की आपण यांचं इलेक्शन का नाही घेतलं. तुम्हाला 5-6 रिझन सांगितले, एकाच पॉईंटमध्ये 3 सांगितले. मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, मग सर नियुक्ती घेतली तर मग कोणत्या देशाकडून घेतली, कोणत्या देशाकडून आपण राज्यपालांची नियुक्ती घेतली सांगा मला. कोणत्या देशाकडून आपण राज्यपालांची नियुक्ती घेतली सांगा. व्हेरी गुड, अगदी बरोबर, कॅनडा. अगदी बरोबर, कोणता देश, कॅनडा. आणि जर ऍक्ट विचारला तर ऍक्ट विचारला तर कायदा विचारला तर कायदा. कायदा विचारला 1935. व्हेरी गुड, व्हेरी गुड, 1935. राज्य देश विचारला कॅनडा, कायदा विचारला. मग तुमच्यापुढे मनात प्रश्न आला असेल की या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो, प्रेसिडेंट करतो का, प्रेसिडेंट करतो का.
पण कोणाक सांगण्यावरून करतो? प्रेसिडेंट. न्याय मंडळाच्या सांगण्यावरून, बरोबर का? बरोबर का? न्याय मंडळात सांगण्यावरून. अगदी बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणाक सांगण्यावरून? काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या. काउन्सिल ऑफ मिनिस्टर. काउन्सिल ऑफ मिनिस्टर. काउन्सिल ऑफ मिनिस्टर. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला जर लिहितो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर मध्ये 3 प्रकारचे मिनिस्टर असतात. एक केंद्रीय मंत्री, त्याला आपण कॅबिनेट मिनिस्टर म्हणतो. दुसरा स्टेट ऑफ मिनिस्टर म्हणतो, राज्यमंत्री. आणि थर्ड डेप्युटी मिनिस्टर, उपमंत्री. ठीक आहे, लक्ष द्या, मी सांगतो बरं. काउन्सिल ऑफ मिनिस्टर कन्सिस्ट ऑफ कॅबिनेट मिनिस्टर, राज्यमंत्री म्हणजे स्टेट ऑफ मिनिस्टर, आणि उपमंत्री म्हणजे डेप्युटी मिनिस्टर. सगळ्यात महत्त्वाचं स्थान कोणाला असेल? तिघांपैकी सगळ्यात महत्त्वाचं स्थान कोणाला असतं? काउन्सिल ऑफ मिनिस्टर मध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान कोणाला असतं? व्हेरी गुड. कोणाला असतं? कॅबिनेट. अगदी बरोबर. हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर किती असायला पाहिजे सांगा, की किती पर्सेंट असायला पाहिजे आणि कोणत्या अमेंडमेंटने ठरवलं सांगा? किती पर्सेंट असायला पाहिजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर? व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. म्हणजे व्हेरी गुड. 15% ऑफ लोकसभा. इथे राज्यसभा आलं 15% होतं, सेगमेंट चुकलं. इथे पार्लिमेंट आलं 15% ऑफ पार्लिमेंट, तरी चुकलं. काय पाहिजे? 15% ऑफ लोकसभा. 91st अमेंडमेंट आहे. 91st अमेंडमेंट, बरोबर. मग मला सांगा, हे कॅबिनेट किती पर्सेंट असायला पाहिजे? 15चे किती पर्सेंट असायला पाहिजे? पर्सेंट नाही सांगितलं तरी एक अमाऊंट सांगा, किती असायला पाहिजे. मग तुम्हाला लक्षात येईल कॅबिनेट मंत्री किती इम्पॉर्टंट आहे. सांगा किती असायला पाहिजे? 15 ते 20. 15 ते 20 का असायला पाहिजे कॅबिनेट. आता तुम्हाला माहिती आहे इथे काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे रेकमेंडेशन यायला पाहिजे कोणाला? प्रेसिडेंट, बरोबर. त्यांनी जर ग्रॉस मध्ये विचारलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर, बरोबर आहे. आणि त्यांनी जर विचारलं की फक्त केंद्रीय मंत्रिमंडळ, तरी सुद्धा स्टेटमेंट काय? बरोबर. लक्ष द्या मी काय सांगतो. त्यांनी विचारलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांचे रेकमेंडेशन पाहिजे का? हो. आणि त्यांनी विचारलं केंद्रीय मिनिस्टर, तरी सुद्धा स्टेटमेंट काय? अगदी बरोबर आहे. कारण की सगळ्यात जास्त महत्वाचं काम यांचं आहे. हे फक्त यांना असेच करत असतात. त्यांना कधी मध्येच आपण इंडिपेंडेंट चार्ज देतो, त्यांना तर आपण कोणताही इंडिपेंडेंट चार्ज देत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर कन्सिस्ट ऑफ जरी एवढं तिन्ही असेल, पण सगळ्यात महत्वाचं काम कोणाचं आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाचं. किती लोकांना समजलं? तुम्हाला राज्यपालाची नेमणूक मध्ये विचारलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर करते, अगदी बरोबर. कॅबिनेट मिनिस्टर सुद्धा करते, अगदी बरोबर. बरोबर. काउन्सिल ऑफ मिनिस्टर नेमणूक झाली, नेमणूक झाली. मग पात्रता काय सांगा बरं? त्याची पात्रता काय? लवकर सांगा बरं. पात्रता काय? लवकर सांगा. पात्रता सांगा लवकर. पात्रता सांगा, पात्रता. व्हेरी गुड. 35 वर्ष. व्हेरी गुड. हा, दिल्ली काउन्सिल 10%. रोशन, दिल्ली 10%. दिल्ली 10%. 65 आहे ना? 65 आहे ती अमेंडमेंट की 69 आहे? सांगा मला की कोणती अमेंडमेंट आहे? 65 आहे की 69 आहे? व्हेरी गुड. 69. किती आहे तिथे? 10% ऑफ दी विधानसभा. तिथे 10% किती आहे? तिथे टोटल आहे सदस्य 70.
आणि मंत्री किती आहेत 7. ठीक आहे, व्हेरी. चला आता आपल्याला पात्रता बघायची. संविधानामध्ये नमूद असलेली पात्रता, त्याच्यामध्ये 2 पात्रता आहेत. संविधानात नमूद असलेली पात्रता की तो भारतीय असावा, तो भारतीय असावा. दुसरं, वयाचे 35 वर्ष कंप्लीट असावे, वयाचे 35 वर्ष कंप्लीट असावे, वयाचे 35 वर्ष कंप्लीट असावे. पण बाय पार्लिमेंटरी लॉ, हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, संविधानामध्ये बाय पार्लिमेंटरी लॉ म्हणजे संसदीय लॉ आणि अजून 2 म्हणून दिलेले आहे, अजून 2 म्हणून दिलेले आहे. पहिलं म्हणजे तो त्या राज्याचा नसावा, तो त्या राज्याचा नसावा म्हणजे आउटसाइडर असावा. एक्सप्लेन करतो मी. आणि दुसरा, जेव्हा राज्यपालांची नेमणूक असं होत असेल तेव्हा सीएमला विचारावे. लक्ष द्या, तुम्हाला डायरेक्टली आहे प्रश्न विचारतात, तुम्हाला डायरेक्टली आहे प्रश्न. भारतीय संविधानामध्ये काय, भारतीय आणि वयाचे 35 वर्ष कंप्लीट, तो भारतीय नागरिक आणि वयाचे 35 वर्ष. आणि विचारलं बाय पार्लिमेंटरी काय फॉर्म केलेला आहे, तर एक आउटसाइडर असावा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी किरण वानखडे महाराष्ट्राचा आहे, तर मी महाराष्ट्राचा कधीही राज्यपाल बनू शकत नाही. ठीक आहे, का नाही बनू शकत रिझन सांगतो मी तुम्हाला. मी किरण वानखडे महाराष्ट्राचा राज्यपाल कधी बनू शकतो, पण मी MP चा, बरोबर, गुजरातचा कधीही काय म्हणू शकतो, राज्यपाल बनू शकतो. कारण की महाराष्ट्रासाठी मी काय इनसाइडर आहे आणि बाकी राज्यांसाठी काय मी आउटसाइडर, म्हणजे मी बाकी राज्यांसाठी काय आउटसाइडर. हा जो बनवला आहे ना, हा पार्लिमेंटरी कायद्याने बनवलेला आहे, तो आउटसाइडर असा, बरोबर. आणि नंतर दिला तो की जेव्हा तुम्ही राष्ट्रपती, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी व्हेरी गुड व्हेरी गुड, काय सीएमला विचारावं, भाऊ हा राज्यपालाची नेमणूक करतो आम्ही, तू सांग तुला काय म्हणायचं. काय हे 2 कुठे पार्लिमेंटरी लॉ मध्ये, पार्लिमेंटरी लॉ फॉर्म केलं. आणि पहिले 2 आहे भारतीय आणि वयाचे 35 वर्ष, हे भारताच्या संविधानामध्ये, आणि हे 2 आहे पार्लिमेंटरी. मग तुम्हाला हा आउटसाइडर का असावा, आउटसाइडर यासाठी असावा विद्यार्थी मित्रांनो, कारण तो जर त्या राज्याचा असला, फॉर एक्झाम्पल मी विदर्भाचा किरण वानखडे राज्यपाल, बरोबर, एक एक्झाम्पल देतो, असं व्हायला नको पण असं होतं. तुम्हाला माहित असेल पुणे आणि नागपूर 2000 इयर म्हणतात, 2000 सेम फेजमध्ये, सेम डेव्हलपिंग फेजमध्ये. आज पुणे कुठे आहे आणि नागपूर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामागे वन ऑफ द रिझन आहे की जे आतापर्यंत आपल्याला जे काही लाभलं ते मॅक्झिमम लोक इकडून कमी लागतात, आपल्या ईस्ट महाराष्ट्र. आणि लागले सगळे सीएम म्हणा, सगळे जे लोक. पण विचार करा, मी ईस्ट महाराष्ट्राचा आहे, म्हणजे आपल्या नागपूरचा आहे, आणि मी राज्यपाल आहे. आणि समजा विधानसभा आणि विधान परिषदेने काही बिल आणलं आणि माझ्याजवळ अधिकार आहे त्याला पास करायचं नाही, पास करायचं, कारण की 42वी घटना दुरुस्ती म्हणते की काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे निर्णय राज्यपालाला बंधनकारक नाही, म्हणते की नाही. 42वी घटना दुरुस्ती काय म्हणतात की काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे निर्णय राज्यपालाला बंधनकारक नाही. तुम्हीच विचार करा. हा, व्हेरी गुड. बर, मग जर झालं माझ्याकडे बिल आलं आणि या विधानसभेने म्हटलं की वेस्ट महाराष्ट्रामध्ये मेट्रो आणायची, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, मी काय पास करेन. मला तर माहित आहे माझा जो भाग आहे ईस्ट भाग आहे, जो हा अंडर डेव्हलप आहे, मला हा भाग मध्ये डेव्हलप करायला लागेल, बरोबर. म्हणून विद्यार्थी दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट व्हायला नको, तिथे जातीय राजकारण व्हायला नको, तिथे कोणत्याही प्रकारचं राजकारण व्हायला नको. म्हणून
विद्यार्थी मित्रांनो काय केलाय, तो आउटसायडर असणं हेच चांगलं होतं, म्हणून तो पार्लिमेंटने कायदा बनवला आणि तो जो व्यक्ती त्या राज्याचा असेल, ज्या राज्याचा स्थानिक आहे त्या राज्याचा, त्याला राज्यपाल बनवणार नाही, कारण की अशा कंडिशन तुम्हाला उद्भवणार. बरोबर. मग आता हा मुद्दा, मग एकच राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्याचा राज्यपाल बनू शकतो. आपण बघितलं बघा, एकच राज्यपाल हा महाराष्ट्राचा सीएम बनू शकतो, एमपीचा पण बनू शकतो. क्लिअर का की तो आउटसाइडर का असावा, क्लिअर का तो आउटसाइडर का असावा, क्लिअर झालं का नाही. मग सांगा याची ओत कोण घेतो राज्यपालाची, लवकर लवकर सांगा. राज्यपालांची ओत कोण घेतो, सीजीएस. अगदी बरोबर. त्या राज्याच्या हायकोर्टचा राजीनामा कोण करतो, राजीनामा प्रेसिडेंट. राजीनामा प्रेसिडेंट. पण तो सीजीएस त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. बरोबर. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. राज्यपालाच्या शपथविधीमध्ये संविधानाचं संरक्षण करणं लिहिलं आहे का, संविधानाचं प्रोटेक्शन करणं लिहिलं आहे का, सांगा मला. हो, अगदी बरोबर. व्हेरी गुड. नाही, रजत लिहिलं आहे, रजत लिहिलेलं आहे, रोशन लिहिलेलं आहे. जसं राष्ट्रपती घेतो ना, सेम त्याच्याच प्रकारे घेतो. बरोबर. की फक्त त्यांनी म्हटलं की राज्यासंबंधी जर काही इश्यू झाले असतील त्याचं मी आपल्या संविधानाचं संरक्षण करेल. राज्यपालांच्या मध्ये सुद्धा दिलं. मग याची शपथविधी दुसऱ्या परिशिष्टामध्ये आहे का, सॉरी तिसऱ्या परिशिष्टामध्ये आहे का याची शपथविधी, तिसऱ्या परिशिष्टामध्ये आहे का, नाही. अगदी बरोबर. तिसऱ्या परिशिष्टामध्ये याची शपथविधी नाही. अगदी बरोबर. दुसऱ्या परिशिष्टामध्ये सॅलरी आहे का, दुसऱ्या परिशिष्टामध्ये सॅलरी आहे का, दुसऱ्या परिशिष्टामध्ये सॅलरी आहे का, रे दुसऱ्या परिशिष्टामध्ये सॅलरी आहे ना, राष्ट्रपती, राज्यपाल, व्हाईस प्रेसिडेंट, सॅलरी आहे ना रे दुसऱ्या परिशिष्टामध्ये. दुसऱ्या परिशिष्टामध्ये काय सॅलरी आहे, दुसऱ्या परिशिष्टामध्ये काय सॅलरी आहे, पण ओत तिसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेली आहे. मग तुम्ही म्हणाल सर या राज्यपालाचं पेमेंट कुठून होतं, राज्याचा संचित निधीमधून होतं की केंद्राच्या संचित निधी, सांगा. राज्याचा संचित निधी आहे, केंद्राचा संचित निधी आहे, सांगा. व्हेरी गुड. बरोबर. व्हेरी गुड. आलं रे रजत, तुझं अगदी क्वेश्चन बरोबर. व्हेरी गुड. बघा शेड्यूल नंबर 2, शेड्यूल नंबर 2 मध्ये कोणा दिलं, राज्यपालाचं वेतन दिलं, राज्यपालाचं वेतन दिलं. ठीक आहे, राज्यपालाचं. आता हा जर राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल बनला, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र, एमपी, तर किती द्यायला पाहिजे, किती द्यायला पाहिजे हे कोण ठरवतं, प्रेसिडेंट. हे कोण ठरवतं, प्रेसिडेंट. कोण ठरवतं, हे प्रेसिडेंट. पण नॉर्मली कुठे आहे, परिशिष्ट 2. नॉर्मली कुठे आहेत रे रजात, परिशिष्ट 2. जर एक राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यांचा बनला तर मग तो अधिकार बनला आहे प्रेसिडेंटकडे, तो अधिकार बनला आहे प्रेसिडेंटकडे. आणि याचं जे पेमेंट होतं राज्याच्या संचित निधीवर, राज्याच्या संचित. आता क्लिअर झालं रजत, क्लिअर क्लिअर करे सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर झालं. काही डाऊट आहे का सर?
मग याला पदावरून कसं करणार सांगा बरं, पदावरून कसं करणार, याला पदावरून कसं करणार सांगा मला. पदावरून कसं काढलं तर लवकर सांगा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ऊत सांगू का रे, ऊत सांगू का कशी घेत होतं. ठीक आहे, ऊत तर मला आठवण नाही रे सगळी. ठीक आहे, 1 मिनिट थांबा, सांगतो 1 मिनिट थांबा. हा शपथ देतो की मी प्रामाणिकपणे काम पार पाडते. पहिली आहे, मी ते बुकमध्ये दिसलं मला सांगू लागलं की प्रामाणिकपणे कामं मी पार पाडते. म्हणजे आपल्या देशामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये जे संबंध आहेत ते प्रॉपर इस्टॅब्लिश करण्याचं माझं काम राहील. पहिला, राज्यघटना आणि त्याचे कायदे, राज्यघटना आणि त्याचे कायदे त्याचं जतन आणि त्याचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी असेल. थर्ड, राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी व सेवेसाठी मी पूर्णपणे समर्पित होऊन राहील. बरोबर, म्हणून माहिती का आता मंदिर चालू करा हे सांगण्यात आलं होतं. बरोबर, पूर्ण समर्पित होऊन राहील ही 3 त्याच्या शपथविधी आहे. जनतेच्या कल्याणासाठी आणि तिथल्या लोकांना सेवा देण्यासाठी मी तत्पर आहोत. मी भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करतो, त्याचं जतन सुद्धा करतो. बरोबर, हे कोण येतं. चला आता आपण जाऊ पुढे. यांना पदावर कोण करतं, ऑन द रिकमेंडेशन ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर. मग मी म्हणतो राज्यपालांचा कालावधी 5 वर्षाचा, बरोबर का. 5 वर्ष इतका आहे का राज्यपालांचा कालावधी, हा 5 वर्ष इतका आहे का. पण त्याला या 5 वर्षाची गॅरंटी दिली आहे. संविधानाने या 5 वर्ष त्याला गॅरंटी दिली आहे. संविधानाने त्याला, अगदी बरोबर, क्या बात आहे, तुम्हाला माहित, संविधानाने त्याला गॅरंटी दिलेली नाही. हा, त्याला सांगितलंय भाऊ जा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे, पण तू याला या कालावधीत तुला गॅरंटी दिली नाही. कारण तिकडे बसल्याने भाऊ, तू जर तुझ्या मनाने ऐकायला गेला, भाऊ वरती भाऊ बरोबर, त्यांना काय पाहिजे, त्यांच्या मताने चालणारे लोक पाहिजे. असं नाही झालं, तर आम्ही तुला काय करून काढून टाकू. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमच्या संविधानाने 5 वर्षाचा कालावधी म्हणून नमूद केलेला असेल, पण त्याची तुम्हाला गॅरंटी दिलेली नाही. बरोबर, म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो राज्यपालांचा जो कालावधी आहे हा सेफ नाही आहे. जरी तुम्हाला टेन्युअर दिला आहे 5 वर्षाचा, तरी तो तुम्हाला फिक्स नाही आहे. तुम्हाला कधीही पदावरून दूर करता येतं. तुम्हाला पदावरून कधीही दूर करता येतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. बरोबर, पण विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीची मर्जी माहिती तुम्हाला लागत नाही. तुम्हाला माहिती आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे निर्णय घ्यावे लागतात. त्याला असं इंग्लिशमध्ये असं म्हणतो, तुम्हाला सांगतो मी. स्टेटमेंट असं आहे, प्रेसिडेंट appoints the governor by his warrant against his enemies. ठीक है, warrant against by warrant against his hand and seal. म्हणजे काय की राष्ट्रपती जर एखाद्या तुमच्या देशामध्ये, फॉर एक्झाम्पल मी राज्यपाल बनवायचं आहे मला, राष्ट्रपती काय करतील, काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या निर्णयावरून, राष्ट्रपती काय करेल, काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या निर्णयांवरून माझ्या जवळ येईल आणि माझ्या हातामध्ये लेटर देईल. म्हणजे तो स्वतः माझ्या हातामध्ये काय देईल, लेटर देईल आणि म्हणजे भाऊ सील फोड. सील फोड म्हणजे काय मित्रांनो, जो लिफाफा आहे त्या लिफाफामध्ये असेल की मी राज्यपाल बनले. बरोबर, हे म्हणून त्याला म्हणतात बाय वॉरंट अंडर हिज हँड अँड सील. बाय वॉरंट अंडर, अगेन्स्ट नाही, अंडर हिज हँड अँड सील. हा, अगदी राष्ट्रपती स्वतः जातो आणि स्वतः त्याच्याकडे काय देतो, तो लिफाफा देतो. म्हणजे ते काय देतो,
लिफाफा देतो आणि त्या लिफाफामध्ये दिलेलं असतं की भाऊ तू आजपासून काय झालाय, राज्यपाल झालाय. बरोबर. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे स्टेटमेंट सुद्धा असतं आणि हे स्टेटमेंट तो देतो म्हणून राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत राज्यपाल काम करू शकतो. म्हणून राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत राज्यपाल काम करू शकतो. राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत राज्यपाल काम करू शकतो. म्हणजे जरी त्याला 5 वर्षाचा टेन्युअर दिलाय तर त्याला टेन्युअर तो फिक्स दिलेला नाही. म्हणून राष्ट्रपती त्याला पदावरून केव्हाही दूर करू शकतात. आणि ही जी प्रथा आहे तुम्हाला दरवर्षी दिसतं, दर 5 वर्षानंतर दिसतं. फॉर एक्झाम्पल 5 वर्षानंतर लोकसभा चेंज होते आपली. समजा आता जर कौन्सिल BJPची आहे, इन केस जर 2014 मध्ये सरकार चेंज झाली तर काँग्रेस सरकार ज्यांची कोणाची सरकार येईल ती काय करतील, आपापल्या फेवरचे लोक बसून देतील. आपापल्या फेवरचे लोक बसून देतील. आपल्याला सगळ्यांना सांगेल भाऊ आम्ही आलेलो आहोत, तुम्हाला आता जर काही करायचं असेल तर तुम्ही आमच्या हिशोबाने चाला. जर नाही चाललं तर आम्ही तुम्हाला तुमची काय करू, डायरेक्ट तुम्हाला पदावरून काढून टाकू आणि जे आमचं आहे ठीक आहे हे आमचं आहे तर तुम्हाला काय करू आम्ही, आमची लोक आम्ही इथे बसू. समजलं आता? आता समजलं का? बाय वॉरंट अंडर हिज हँडशीट समजलं काय असतं? तो स्वतः लेटर काढतो काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या हाताने आणि स्वतः त्या राज्यपालाच्या त्या व्यक्तीकडे लिहून देतो. म्हणून त्याला वॉरंट अंडर हिज हँड अँड सील असं म्हटलं. म्हणून त्याची मर्जी असेल तर तो का क्लिअर झालं का सगळ्यांना? क्लिअर झालं सगळं? नेक्स्ट मग सांगा मला याचे कामं काय, राज्यपालांची कामं काय? पण बघितलं प्रेसिडेंटची कामं बघितल्या, सेम काम असतील का राज्यपालांसुद्धा? मी इथे तुम्हाला एक प्रश्न लिहितो, सरळ लिहितो. लेजिस्लेटिव्ह फंक्शन ऑफ राज्यपाल म्हणजे कायदेविषयक अधिकार. सांगा मला काय असतील कायदेविषयक अधिकार? कायदेविषयक अधिकार म्हणजे विद्यार्थ्यांना काय की राज्य विधिमंडळासोबत असलेले अधिकार, राज्य विधिमंडळासोबत असलेले राज्य विधिमंडळासोबत असलेले अधिकार काही असो. सत्र बोलावणे, सत्र विसर्जित करणे, बरोबर. सत्र बोलावणे, सत्र विसर्जित करणे, बरोबर. नंतर तुम्हाला बिलला पास करणे, बिलला रिजेक्ट करणे, स्वतंत्र ठेवणे, राष्ट्रपतीकडे पाठवणे, सगळे. म्हणजे जर विचारलं कायदेविषयक अधिकार कोणाचे आहे, राज्यपालांचे, तर आपल्या राज्य विधिमंडळासोबत असलेले सगळे अधिकार. सत्र बोलावणे, सत्र समाप्ती करणे, बरोबर. अविश्वासाचा प्रस्ताव इथे मांडणं, त्याला आपल्या अर्थविधेयकाला परवानगी देणे, बरोबर. तुम्हाला माहिती आहे की विधेयकांना पास करणे, रिजेक्ट करणे, स्वतंत्र ठेवणे किंवा राष्ट्रपतीकडे पाठवणे. एक्झिक्युटिव्ह कार्यकारी अधिकार, कोणते अधिकार? कार्यकारी अधिकार म्हणजे काय? कॉन्स्टिट्युशनल बॉडीची अपॉइंटमेंट करणे, नियुक्ती करणे. ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, महाधिवक्ता, MPSCच्या आयोगाची निवडणूक करणे, बरं. या ज्या सगळ्या बॉडीज आहेत मित्रांनो हे कुठे येतं? कार्यकारी अधिकारामध्ये. म्हणजे काय कार्यकारी अधिकार म्हणजे काय? कॉन्स्टिट्युशनल बॉडीची ज्या राज्यांमध्ये राज्य वित्तीय आयोग झालं त्यांची नेमणूक करणे, राज्य इलेक्शन कमिशन झालं, स्टेट इलेक्शन कमिशन झालं त्यांची निवडणूक करणे, ह्या सगळे कुठे येतात? कळत आहे का? कळत आहे का? हे आपलं झालेलं ऑलरेडी. कळत आहे का? लक्षात येत आहे का? डायरेक्ट राज्य विधिमंडळाचा कार्यमंडळ आणि दुसरं कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह. व्हेरी गुड. तर क्षमा याचनेचा अधिकार, पाडणी हा समजून घेऊ कारण की राज्यपालामध्ये आणि प्रेसिडेंटमध्ये थोडं चेंज. बाकी दोन्ही सारखे कार्यकारी तिकडे सेंट्रलसाठी आहे, तिथे स्टेटसाठी फक्त एवढंच. पाड, क्षमा, ठीक आहे. हा पॉवर आहे पण हा राज्यपाल वापरू शकत नाही. लक्ष द्या,
राज्यपालाकडे हा अधिकार राहतो. हा अधिकार फक्त आणि फक्त प्रेसिडेंटकडे आहे. मी तुम्हाला शिकवलंय. मग उरलेले सगळे अधिकार राज्यपालाकडे. पर्यायी शिक्षा, सवलत, सूट, इंग्लिशमध्ये नाही आहे मी कम्युनिकेशन, रिमिशन, रिस्पाइट, रिप्राइड. ठीक आहे. हे चारही अधिकार हा व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे पाडण सोडून सगळेच असतात. व्हेरी गुड. पाडण सोडून सगळेच असतात. पर्यायी शिक्षा म्हणजे काय? समजा मला एबीसी नावाची शिक्षा आली. एबीसी नावाची मी याचा नेचर चेंज केलं पुन्हा. आता मी अल्फाबेट दिला. अल्फाबेट बघा याला आपण सॉरी अल्फाबेट म्हणजे न्यूमेरिकल्स व्हॅल्यू म्हणतो. हे अल्फाबेट आहे आणि हे न्यूमेरिकल्स व्हॅल्यू. म्हणजे हे पहिले अल्फाबेट त्याला नेचर चेंज केलं म्हणजे हे केलं. फॉर एक्झाम्पल टेक्निकल वाच. जर तुम्हाला रिगरियस इम्प्रिझनमेंट दिलं, रिगरियस इम्प्रिझनमेंट दिलं म्हणजे काय? खतरनाक वाली शिक्षा. तुम्हाला गोटे फोडा, दगड फोडा, बरोबर. याचं कन्व्हर्जन त्यांनी कशामध्ये केलं? लाईफ इम्प्रिझनमेंट. सिंपल वाली, संजय बाबावाली, गार्डनिंग करणे ते वाली. म्हणजे जी हार्ड होती याचं लोअर फॉर्म मध्ये कन्व्हर्जन केलं. जी हार्ड सजा होती याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं? लोअर फॉर्म. सवलत. 10 वर्ष सुद्धा 10 वर्ष. कोणती हार्डर पनिशमेंट आहे? कोणती हार्डर पनिशमेंट? या हार्डर पनिशमेंट मध्ये आता 10 वर्ष नाही, आता 7 वर्ष, 2 वर्ष 7. पण हार्डर पनिशमेंट जे नेचर सेम राहील. नेचर मध्ये चेंज होणार नाही. त्या ड्युरेशन मध्ये काय होईल? चेंज. ते 10 वर्ष आहे, ते 7 वर्ष. समजा लायटर फॉर्म मध्ये सुद्धा आली. लायटर फॉर्म आली 10 वर्षाची. लायटर फॉर्मची सुद्धा तेच राहील. पण त्याचं वय काय करू? त्याचं एज काय करू? कमी करू. म्हणजे तो 10 वर्षाचा सुद्धा 7. त्याला म्हणतो आपण सवलत. मग सूट. सूट म्हणजे प्रेग्नेंट वुमन्स, फिजिकल हँडिकॅप, एल्डरली पर्सन या व्यक्तींना काही कालावधीसाठी सूट दिली जाते. फॉर एक्झाम्पल पेरोल ऍक्टिव्हिटी, बरोबर. पेरोल ऍक्टिव्हिटी एक्झाम्पल द्या बरं. असं नसतं की यांच्याकडे असतं. तुम्हाला माहिती आहे लालू प्रसाद नाव ऐकलं तुम्ही? लालू प्रसाद यादव नाव ऐकले का तुम्ही? बरं. त्यांचं म्हणणं असं होतं, त्यांचं म्हणणं म्हणतो त्यांना बरं नव्हतं काहीच. त्यांना बरं नसल्यामुळे विद्यार्थी त्यांना बरं नसल्यामुळे ते सुट्टीवर जायचे म्हणजे मेडिकल चेकअपसाठी. बरं. म्हणजे त्यांना काही सूट देणार. जे फिजिकल हँडिकॅप लोक आहे, फील्ड मेडिकलची त्यांना फॅसिलिटी पाहिजे आहे, बरोबर. एल्डरली वुमन्स आहेत, प्रेग्नेंट वुमन्स आहेत, त्यांना काही कालावधीला सुट्टी देणं. त्यांना काही कालावधीला सुट्टी मिळणं म्हणजे सूट. आणि स्थगिती म्हणजे जर एखाद्या हायकोर्टने त्या राज्याच्या हायकोर्टने एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवलं असेल आणि त्याला फाशीची शिक्षा झाली असेल, कशाची? फाशीची शिक्षा झाली असेल, तर त्या फाशीच्या शिक्षेला पोस्टपोन करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालाकडे दिला. पण फाशीमधून बाइज्जत बरी करण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपतीलाच आहे. म्हणजे जो पार्डन पॉवर आहे तो पहिला. हे 5ही अधिकार कोणाला आहेत? प्रेसिडेंट, राष्ट्रपती. 5ही अधिकार कोणाला आहेत? प्रेसिडेंट. पण पार्डन अधिकार नाही आहेत. उरलेले जे सगळे अधिकार आहेत ते राज्यपाल. आणि राज्यपाल ऐकतो राज्याच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडून आणि प्रेसिडेंट ऐकतो केंद्र सरकारच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर. समजलं का? काही गव्हर्नमेंटकडे नसतो रजत. हा सांग. गव्हर्नमेंटकडे नसतं. प्रश्न का उद्भवतो माहिती का? हा प्रश्न का बरं येतो आपल्या मनामध्ये? तुमच्या सुप्रीम कोर्टचं सत्यमेव जयते, आपल्या भारत देशाचा सत्यमेव जयते बोधन वाक्य, बरोबर. सत्याचा नेहमी विजय व्हावा, बरोबर.
तुम्हाला माहिती आहे तुमच्या देशामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये बाई उभी असते, अशी पारडे घेऊन माहिती आहे का, आणि त्याच्यावर ना ते पट्टी बांधली असते ब्लॅक कलरची. कारण की न्याय जो तुम्ही दाखवता तोच न्याय असतो, जो तुम्ही दाखवता तोच न्याय असतो, बरोबर. जो तुम्ही न्याय असता तोच न्याय असतो. जो एव्हिडन्सेस तुम्हाला सुप्रीम कोर्ट समोर तेच असतील, बरोबर. पण आपल्या देशाचं संविधानाचं म्हणणं आहे 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तीला सजा व्हायला नको. 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तीला सजा व्हायला नको, बरोबर. मग तुम्ही विचार करा, जर एखाद्या निरपराध व्यक्तीला सजा आली, निरपराध व्यक्तीला सजा आली तर ते चुकीचं आहे ना, असं व्हायला नको. आपल्या देशात संविधानाचं म्हणणं आहे. म्हणून सुप्रीम कोर्टने संविधानाने प्रेसिडेंटकडे एक अधिकार दिला. प्रेसिडेंटकडे हो, जर सर्वोच्च न्यायालयामधून किंवा हायकोर्टमधून जर काही चुका झाल्या असतील, त्या चुकाला रेक्टिफाय करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? प्रेसिडेंटकडे. कोणाकडे आहेत? प्रेसिडेंट. कोणाकडे आहेत? कोणाकडे आहेत? प्रेसिडेंट. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तो असा प्रश्न विचारला काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे नाही, काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे नाही. हे रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केसमध्ये असतो. त्यात सगळे अधिकार कुठे आहेत? सुप्रीम कोर्ट. सगळे अधिकार कुठे आहेत? सुप्रीम कोर्टकडे. हे रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केसमध्ये असतो, बरोबर. समजलं का? समजलं तुम्हाला की काय प्रेसिडेंटकडे कोणते अधिकार आहेत, राज्यपालांकडे कोणते अधिकार आहेत, बरोबर. राज्यपालांकडे फक्त 4 अधिकार आहेत, क्षमा याचना अधिकार प्रेसिडेंटकडे, बरोबर. म्हणून आपण मी त्यांना नेहमी म्हणतो की ऑल पॉवर लाईज विथ द प्रेसिडेंट, पण ऑल पॉवर डज नॉट लाईज विथ दी वाईस आपल्या राज्यपाल, बरोबर. आणि आपण निरपराध व्यक्तीला सजा व्हायला नको, म्हणून आपण प्रेसिडेंटकडे जातो. का लागणे? रजत, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुला? रजत, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे तुम्हाला? काही डाऊट असेल तर मला विचारा. डाऊट आहे काही? डाऊट असेल तर विचारा. सांगा काही डाऊट आहे कोणाला? हा, व्हेरी गुड. आणि ते बोधवाक्य पेमेंट देते. व्हेरी गुड. चेंज झालं. अजून हा, सुप्रीम कोर्टचं वाक्य नाही ते, आपल्या देशाचं हे बोध वाक्य आहे. अजून काही प्रश्न विचारा, काही डाऊट असतील विचारा. आत्ता रिसेंटली म्हणजे मागच्या वर्षी राज्यपालाचं पेमेंट वाढलं. किती झालं पेमेंट सांगा बरं? आत्ता रिसेंटली मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी पेमेंट वाढलं राज्यपालाचं. किती झालं सांगा बरं? सांगा पेमेंट किती झालं? 4 लाख झालं, 3.5 लाख झालं, 5 लाख झालं? व्हेरी गुड. हे 3.5 अगदी बरोबर. हे 3.5. प्रेसिडेंट 5 लाख, व्हाईस प्रेसिडेंट 4 लाख आणि राज्यपाल 3.5 लाख. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थांबून जाऊया. उद्याला सकाळी 10 वाजता मी तुम्हाला आता सांगतो काय करणार आहोत. उद्याला 10 वाजता आपण उरलेल्या थोडा पोर्शन ते घेऊन, राज्यपालाला जास्त पॉवर आहे की प्रेसिडेंटला जास्त पॉवर आहे, संविधानाने कोणाला पॉवर जास्त दिले, प्रेसिडेंटला दिले की राज्यपालाला, तुला त्या इश्यू क्लिअर करू. आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण विदाऊट ट्रिक्सवर जाऊ. म्हणजे उद्याचा लेक्चर आपल्याला ट्रिक्समध्ये राहील दोन्ही. ठीक आहे, चला आपण इथे थांबूयात आणि उद्याला नक्की सकाळी 8 वाजता दुपारी 12 वाजता भेटूया. ठीक आहे.